4 मिनिटात, एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, 4 मिनिटात एक ओव्हर कंप्लीट करायची, म्हणजे तुम्हाला 30 मिनिटात 8वं षटक सुरूच करायचे. सर 30व्या मिनिटाला आपल्याला इथे 8वं षटक हे सुरूच करायचंय. जर नाही झालं तर एक षटक 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि पुढच्या 5 मिनिटात ते षटक कंप्लीट करायचंय. ते पण नाही झालं तर अजून एक षटक 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हे नियम कडक आहेत. तर जाऊया मैदानाच्या आत. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. काउंटडाऊन स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. गणपती बाप्पा. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय, खेळलाय लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आहे संतोष कडाक. बापू पाहायला थोडीशी दुखापत आहे, तरी अगदी आपण पाहतोय ऍज अ कॅप्टन म्हणून जबाबदारी त्याच्या खांद्यांवरती आहे. आणि पहिल्या चेंडूवरती इथे संतोष कडाक एक धाव घेताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि धावसंख्येला सुरुवात होताना आपल्याला जे पाहायला मिळाले. पाफिया आकडची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज लखन शिरसाट. सिद्धार्थ लांडगेसाठी हा चेंडू होता. इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. परत एकदा आपण पाहतोय लखनची गोलंदाजी अतिशय प्रतिमे. लागोपाठचे दोन्ही चेंडू इथे डॉट येताना आपल्याला जे पाहायला मिळालेले आहेत. शांत वातावरण निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळत आहे. लखन तैयार. उजव्या हाताने मारा. स्विच हिट. चलो सीधे हाथ से नहीं बल्ले पे आ रहा है तो चलो. हा थोड़े टेढ़े कर लेते, लेकिन इस बार भी थोड़े से फेल हो गए सिद्धार्थ. परंतु सिद्धार्थ लांडगे असा एक हरुणणारी असा खेळाडू आहे की तो एवढा वेळ जरी मैदानाच्या आतमध्ये शांत असेल तो तो केव्हाही आक्रमक होऊ शकतो. ही त्याची खासियत आहे. आणि तो मैदानाच्या आतमध्ये जे कमबॅक कशा प्रकारे करणार आहे ते आपल्याला पाहिजे. आणि इथं अगदी आपण पाहतोय परत एकदा खूप चांगला चेंडूच्या प्रमाणे खेळला गेलाय. त्या दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या रूपाने षटकाची झाली आहे समाप्ती. धावसंख्या 3 धावा. पहिले षटक संपले. नवीन गोलंदाज मार्ग अगदी आपण पाहूया. विशेष म्हणजे हे षटक अवघ्या 2 मिनिटं 30 सेकंद संपले. इतकं क्विक षटक या ठिकाणी संपलेलं आहे. म्हणजे बरोबर 9:05 आपण आजच्या दिवसाला जी सुरुवात केलेली आहे. 3 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in या tenniscricket.in टेनिस क्रिकेट विश्वातली पहिली वेबसाईट आहे जी अगदी मला संतोष नाणेकर आमच्या नानाच्या माध्यमातून ही वेबसाईट सुरू झाली. एक छोटासा हँडीकॅम आणि त्यातून झालेली सुरुवात.
यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या स्पर्धेतली पहिली विकेट आली आहे. संतोष गडाख, बापू मोकिंग संघाचा संगणक होईल बाद. पहिली विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. सूरजने घेतलेला एक चांगला असा झेल, पहिली विकेट आली आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय, या स्पर्धेतला पहिला चेंडू खेळणारा फलंदाज संतोष गडाख, या स्पर्धेतली पहिली धाव घेणारा फलंदाज होता संतोष गडाख आणि या स्पर्धेमध्ये पहिली विकेट देणारा, पहिला बाद होणारा फलंदाज आहे संतोष गडाख. सूरज कांगणे त्याला आपण या ठिकाणी पाहिलंय. नवीन गोलंदाज या दरम्यान अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय तो विकास नवले. एक हरवणारे असा खेळाडू आहे, प्युअर ऑलराऊंडरची भूमिका पार पाडणारा विकास नवले जो गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. डावखुऱ्यात मारा करताना पाहिल्या मिळाला, बिग केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि यावेळेस झेल सुटला. जीवनदान या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे मिळले गेले ते धनंजय नवगिरे याला, धनु याला हे जीवनदान जे मिळलं जाते. धावा संख्या एकीने पुढे जाईल. 4 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यात. मोकिंग संघ सुरुवातीला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षीचा विजेता आणि गतवर्षीचा उपविजेता ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते. परत एकदा फुलटॉस होता मिड विकेटला. आपण चर्चा अगोदरच करत होतो सिद्धार्थ लांडगे एवढा वेळ शांत राहील हे निश्चितप्रमाणे सिद्धार्थला पटणार नाहीये आणि म्हणूनच सिद्धार्थ काय आक्रमक असू शकतो ही नवी सांगण्याची गरज नाहीये. या स्पर्धेतला पहिला चौकार सिद्धार्थ लांडगेच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास. धावप्रगती धावसंख्या अगदी आपण पाहूया या ठिकाणी वाढले जाईल. टोटल स्कोर असेल आता 8 धावा 8 रन 8 धावा इकडेच्या मोबाईलमध्ये अगदी आपण पाहतोय. परत एकदा विकास यावेळेस मात्र परफेक्ट बॅट वरती मिळेल झालाय आणि दूरवरती पाठवलाय. एसटीपीएल चा या स्पर्धेतला पहिला षटकार सुद्धा आलाय जो खेळलाय सिद्धार्थ लांडगे याने. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. एक चौकार एक षटकार लागोपाठचा आपल्याला या ठिकाणी जो पाहिला मिळालाय आणि पाहूया काय करामत मैदानाच्या ठिकाणी जे केली जाते. गोलंदाज विकास याच्याकडून यावेळेच कमबॅक होतो. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपलं जाते ते आता दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आहे 14. एक गड्याच्या मोबाईलमध्ये 14 धावा आणि हे षटक बरंच महागडं ठरलंय. या षटकामध्ये 11 धावा, एक चौकार आला, एक षटकार आला, डॉट बॉल आले, सिंगल आली, विकेट पण आली. या स्पर्धेतली पहिली विकेट हे तर आपल्याला जे पाहायला मिळते. ह्या वर्षीचं आयोजन नियोजन त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय या स्पर्धेचं सुशोभीकरण जे आहे म्हणजे मैदानाच्या अवतीभोवती अगदी लागले गेले जे फ्लेक्स, त्या फ्लेक्सच्या वरती असणारी भगवी झालर जे म्हणतो आपण, तो इतका सुरेख वातावरण निश्चितप्रमाणे या सगळ्या गोष्टींमध्ये होताना पाहायला मिळते. आणि त्यात या मैदानाचं सुशोभीकरण करण्याचं काम कोटक महिंद्राच्या माध्यमातून जे केले गेले मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. नवीन गोलंदाज लखन शिरसाट परत एकदा गोलंदाजीवरती तयार आहे. गोलंदाज तयार आहे.
शांत वातावरण आहे. गोलंदाजावरती परत एकदा शांत वातावरण. लखन यावेळेस मिड विकेटला चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. येथे मिळतील 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने धापलक वेगाने पुढे जातोय. धापलकाची धावा संख्या 20 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. धनंजय नवगिरे एवढा वेळ शांत होता, पण इथे आता आक्रमक होताना पाहायला मिळालंय. ज्या गोलंदाजाने लखनने पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या, त्याचं स्वागत झालंय इथे षटकाराने. पण पुढच्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती लखन शिरसाटने झेलबादाची, परंतु तिथे झेल काय होऊ शकला नाही. आणि त्या दरम्यान एक सिंगल येताना पाहायला मिळते. धनंजयच्या खात्यामध्ये होईल वाढ. धापलक धावा संख्या असेल आता 21 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1-21 मोकिंग सुरुवातीला फलंदाजी करत असताना सुरुवातीला अगदी आपण पाहतोय टॉस गुळवंच नाईट रायडर्स या संघाने जिंकला आणि या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे पाहायला मिळतोय. हलक्यातून चेंडू परत एकदा आपण पाहतोय ढकललाय. तिथं धावबाची संधी डायरेक्ट हिट तर झालाय, परंतु फलंदाज या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सुरक्षित आहे आणि धाबरक धावा संख्या असेल ती 22. अतुल रोंगे सर आणि गणेशजी जगताप सर अगदी आपण पाहतोय ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय आणि विथ ड्रेस कोड इच्छेप्रमाणे त्यांचा आपल्याला जो पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण दीपक पिळगावकर सरांना पाहणार आहोत. 22 धावा आहेत धापलकरती एक गड्याच्या मोबदल्यात. लखन तयार आहे. यावेळेस चेंडूला फक्त दिशा दिली आणि अप्पर कट म्हणावं लागेल. तिथे चेंडू हातामध्ये येईपर्यंत तब्बल 2 धावा ज्या आरामात पळून पूर्ण केल्या गेल्या आणि 1 रन शॉट एकच धाव आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळेल. धापलकाची धावा संख्या 1 ने पुढे जाईल. धापलकाची धावा संख्या जी आहे ती असेल आता 23 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा उजव्या हाताने मारा आहे. यावेळेस परफेक्ट बॅट वरती परत एकदा मिडल झालाय. जैसे आगाज वैसे अंजाम. जशी सुरुवात आहे या षटकाची तसे या षटकाचा शेवट आहे तशा प्रकारे झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. टोटल आल्या 15 धावा आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 29 धावा धापल करते. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. चौथं षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. चौथ्या षटकासाठी कोणता गोलंदाजी मार्कवरती येतो तेही आपल्याला पाहिजे. शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल विकास नवले. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथं अगदी आपण पाहतोय विकास नवले जसा गोलंदाजी मार्कवरती आला त्याचे स्वागत केले सिद्धार्थ लांडगेने पहिल्या चेंडूची षटकार खेळत. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. पंचाकडे हलकसं अपील जे केलं गेलं होतं
आणि अगदी आपण पाहतोय की चर्चा थोडीशी होतीये मैदानाच्या आतमध्ये. शांत वातावरण, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. पाहूया, दोन्ही पंच एकत्रित आल्यानंतर थोडीशी चर्चा होणारच आहे. खेळाडूने एक विनंती आहे, अंपायरला जिथं जिथं वाटते तिथे तिथे रिव्ह्यू घेतला जाईल. खेळाडूंनी बाहेरून कुणी चर्चा करायची नाही, ना बॅटिंग टीम ना फिल्डिंग टीम. शहानिशा केल्याशिवाय कुठलाही निर्णय दिला जाणार नाही. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. खेळल्यानंतर अगदी आपल्याला पाहिजे की इथे टप्पा म्हणजे बाउन्स आहे की नाही हे मात्र चेक केलं जाते. सर, पहिला टप्पा पडलाय, बॅटला स्पर्श झालाय की नाही या अंदाज नाही आणि फलंदाज बाद. कारण पहिला टप्पा आहे की नाही हे मात्र चेक केलं गेलं आणि पहिला टप्पा आहे. आणि त्यानंतर बॅट कट तर होत आहे, सिद्धार्थला पण माहिती होतं, फक्त बॅटला लागून टप्पा आहे की अगोदर टप्पा आहे हे मात्र चेक केलं गेलं आणि आधी तर सिद्धार्थला मात्र परतावा लागलेला आहे. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2025 झाली धन्य, जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो सौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदारपूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. दुसरी विकेट आली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. काय नाव आहे फलंदाज? हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब क्रिकेटमुळे बराच वेळा सुनी मामा मुलाची पाठ लय दुखायची माहितीये का?
त्याचं कारण असेल खोटं बोलून करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। निश्चितच होतं आपल्याला जे पाहिले मिळाले धाप्रकार धावसंख्या 52 आहे, 5 ओव्हर कंप्लीट आहे, 3 फलंदाज बाद आहे, एकमेव अतिरिक्त आहे जी वाईडच्या रूपाने आलेली. आकाश आव्हाडने पहिलं वाईट टाकलं तेवढी एक अतिरिक्त आहे फक्त. बॅटिंग पॉवर प्ले यावेळेचा चेंडू खूप चांगला आहे. चेंडू आणलाय डॉट, निर्धार चेंडू अगदी आपण पाहतोय परंतु तिथे रिव्ह्यू घेतलेला आहे मोकिंग, कारण एक रिव्ह्यू निश्चितप्रमाणे आहे प्रत्येक डावात. काय चेक करायचे सर? खेळपट्टीच्या बाहेर टप्पा आहे की वाईड आहे की काय, नक्की चेक काय करायचं? वाईड. ओके. फेअर डिलिव्हरी. फलंदाज जो आहे पूर्णपणे शफल पण झाला होता आणि उसळी जरी असेल तर अगदी डोक्याच्या लेवलला चेंडू निश्चितप्रमाणे जाताना पाहायला मिळालाय. त्यामुळे निश्चितच अगदी आपण पाहतोय रिव्ह्यू लॉस झालेला आहे मोह किंग संघाचा. राकेश सांगळे याच्यावरती केले गेलेलं आक्रमण, तिथे क्षेत्ररक्षक आला, चेंडू खाली पोहोचला आणि झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय सचिन मोदयाचा खेळ. फलंदाज बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक समितीच्या वतीने हार्दिक आभार. यावेळेस अगदी आपण पाहिले खूप चांगला चेंडू आपल्याला जो पाहायला मिळालाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी राकेश सांगळे याची आपण या ठिकाणी पाहतोय. सिन्नर तालुक्यातील एक हरुणरे असा खेळाडू आहे राकेश, पण त्याच्या विरोधात अगदी आपण पाहतो ही टसन पाहायला मजा आहे. आता समोर प्रकाश काकड आहे आणि प्रकाश काकड काय आहे हे फक्त सिन्नर तालुकाच नाही, म्हणजे सिन्नर तालुका, निफाड तालुका, संगमनेर तालुका, त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं वणी, दिंडोरी, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर या परिसरात नावाजलेला प्रकाश काकड आहे. तो इथे काय कर्मात करतोय पाहिला खूप मजा येणार आहे. त्यामुळे ही टसन पाहिला मजा आहे
राकेश वर्सेस प्रकाश. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, धावपाचा प्रयत्न असेल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक खूप वेगाने आला. बाईच्या बरोबर एक सिंगल आली. धावप्रकार धावसंख्या पुढे जाईल, ती असेल आता 54. 54 लॉस ऑफ 4. चला यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. गावठा स्पार्टन सिन्नर वर्सेस कुंदेवाडी लायन्स. गावठा स्पार्टनचा कॅप्टन आणि कुंदेवाडी लायन्सचा कॅप्टन. चला टॉस करायचा आपल्याला लगेच. लॉंग ऑफला चेंडू आहे. आरामात एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. धावले की इकडे पुढे जाईल. बॅटच्या सैन्याली पहिली धाव आहे बॅटच्या सैन्य आलेली या षटकात. कारण पहिल्या चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती विकेट होती, तिसऱ्या चेंडूवरती लेग बाईच, चौथ्या चेंडूवरती बाईच आणि आता बॅटच्या सैन्याने पहिली धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. राकेश सांगळे जो गोलंदाज मार्क करते. आणि विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर इथे बॅटिंग पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले मध्ये मोठा कुठलाही फटका आलेला नाहीये. जोरदार तर बॅट फिरवली आहे. प्रकाशच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचेल तर सीमारेषेवर फरार. 4 रन. चौकार. नो बॉल. नो बॉल वरती हा चौकार. धापलक 60. पुढचा चेंडू फ्री हिट. पहिला नो बॉल आलाय जो राकेश सांगलीने टाकलाय. यावेळेस आपण पाहतोय हलक्या तरी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगलही लेग बायच्या रूपाने षटकाची झाली समाप्ती. 6 वर कंप्लीट आणि धापलक 4 बाद 61. 9 धावा आल्यात या षटकामध्ये. 3 अतिरिक्त आल्यात. धापलकात धावसंख्या 61 आहे आणि 6 वर कंप्लीट आहेत. शेवटची 2 षटक दरम्यानची बाकी आहेत. आभार मानतो आम्ही आयोजक. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक. VNW बायोटेक, माळेगाव MIDC, सिन्नर, बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. STPL मध्ये जेवढे खेळाडू आहेत या सगळ्याकडून एक आता विनंती एवढीच राहणार आहे की आपलं किट आपण परिधान केलं ना, आपले फोटो आपल्या एक छानशा मोबाईलमध्ये काढून घ्या. जे पासपोर्ट साईजचे असेल तर खूप छान होईल. ज्याचा फ्रंट खूप चांगला राहील. इथे लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सालाय सुंदर असा झेल आणि संपलाय प्रकाश काकडचा खेळ. विकेट नंबर 5. काय करायचंय की तुम्हाला एक छानसा फोटो घ्यायचा आहे आणि तुमच्या क्रिक हिरोजच्या प्रोफाईल वरती तो फोटो अपलोड करा. त्याचं कारण असं आहे, आजपासून आपण तुमची जेवढी इथून पाठीमागची हिस्ट्री आहे, तुम्ही काय काय रन बनवल्यात किंवा आपण म्हणतो ना माझ्या टेनिस क्रिकेट म्हणजे आतापर्यंत शतकं झाली, अर्धशतकं झाली, मी आतापर्यंत एवढ्या विकेट घेतल्यात, त्या सगळ्या गोष्टींची अपडेट मिळणार आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं की एखादी खूप चांगल्या प्रकारची करामत असते आणि त्याचा फोटोच नसतो. आणि फोटो जरी असेल मग तो कुठेतरी फिरायला गेलेला असतो, मग त्या प्रकारचा फोटो असतो. तर ॲज अ प्लेअर म्हणून आज जे किट आपण परिधान करणार आहे त्याच किटवरती आपण एक फोटो अपलोड करून घ्या आत्ताच, जसा जसा वेळ मिळेल तसं. थँक्यू गणेश शिरसाट सर. अपडेट सगळ्यात महत्वाचे राहते. मयूर कांगणे याचं मात्र कौतुक करावं लागेल. मयूर उर्फ सूरज आणि 3 झेल आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहेत. हो 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 हो, खूप चांगला चेंडू, वेगवान होता, परंतु तिथे
काय झालं सर? टायमिंग चेक करायचं. ओके. टोटल 9:05 आपली पहिली मॅच सुरू झालेली आहे. 9:40 झालेले आहेत. 35 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत. पण आपण एक 5-6 मिनिटं जे आहेत ना सर, ही आपली रिव्ह्यू साठी गेलेली आहेत. यावेळेस अगदी आपण पाहतोय उजयश्रीच्या परास बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा अगदी आपण पाहतोय. धापळकर धावत संख्या 63. 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये 7वं षटक चालू असताना त्यामुळे आपण एक 5-6 मिनिटं अतिरिक्त देणार आहोत. डान्सिंग ऑन द विकेटचा मारा. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय खूप दूरवरती होता. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर. धावबाची संधी आहे आणि फलंदाज होईल धावबाद. गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल. इथे प्रसाद पालखीला आपण पाहतोय धावबाची शिकार होताना पाहायला मिळालाय. 64 धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सार्थक पाचोरे त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जो आता स्ट्राईकला 6/64 धावा आहेत. 7वं षटक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शांत असं वातावरण निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. इथे कशा प्रकारे अशांत केलं जाईल हे पहिला खूप मजा आहे. यावेळेस डान्सिंग ऑन द विकेटचा मारा. चेंडू पोहोचला गेलाय तिथे कव्हरला. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालंय. फिकी सुद्धा खूप ताकदीची आहे आणि अजून इथे तिसऱ्या पंचांची मदत. फलंदाज पोहोचलाय की नाही हे मात्र चेक केलं जाईल. विका चेंडू निश्चित प्रमाणे खेळला गेला होता. नॉट आउट. खूप सुरेख रन बिटवीन द विकेट अगदी आपल्याला पाहायला मिळाली. आपल्याकडे धावत संख्या असेल आता 66. 6 गड्यांच्या मोबाईलमध्ये. जबरदस्त फटका या दरम्यान अगदी आपण पाहतोय. सार्थकच्या बॅट मधून आलाय चांगला फटका. निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. फसला चेंडू टाकताना आणि गेला नो बॉल. वा. त्या प्रकारे धावत संख्या अगदी आपण पाहतोय. हेलिकॉप्टर शॉट अगदी आपण पाहिला. वाईड यॉर्कर लाईन होता परंतु परफेक्ट बॅटवरती मिडल आला आणि गॅप होता त्यामध्ये चेंडू सीमारच्या बाहेर जाताना पाहिजे. 70 गाठली संघाने मोकिंग संघाने. 70 धावा आहेत 6 गड्यांच्या मोबाईलमध्ये. हा धावफलक अगदी आपण पाहतोय. एक चेंडू या 7व्या षटकातला जो बाकी राहिलेला आहे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू पोहोचला गेलाय मिड ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येईल. 7वं षटक अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जे संपलं. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 71 धावा आहेत 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि 6 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. 10 धावा या षटकामध्ये इतर पाहायला मिळाल्यात. सर टाइम आउट. त्यामुळे आता एक क्षेत्ररक्षक तटीय षटकाच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला एक षटक कंप्लीट करायचे. पुढच्या 5 मिनिटात म्हणजे आता 9:45 9:50 ला तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचे. त्यामुळे हे षटक जर तुम्ही 5 मिनिटात कंप्लीट नाही केलं तर अजून एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 षटकाच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. चला गावठा स्पर्टन आणि कुंदेवाडी लायन्स दोन्ही संघाचे कॅप्टन
टॉस साठी चला. टॉस साठी गावठा स्पार्टन कुंदेवाडी लायन्स. चला प्लेइंग 11 पण द्या. शेवटचं षटक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आत. ब्लूमन्स नाईट रायडर्स आणि मोहकिंग यांच्यामध्ये हा सामना आपल्याला जो पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. फिकी सुद्धा अगदी आपण पाहतोय खूप चांगली आहे. त्या दरम्यान 2 धावा येतील. या 2 धावासंख्या धापरक धावासंख्या 73. हा सिद्धार्थ पाचोरे जेव्हा आलाय मैदानाच्या आतमध्ये सार्थक पाचोरे या सार्थकने मैदानाच्या आतमध्ये इतकी चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे. तो आला आणि धावा वेगाने घेण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे करताना पाहायला मिळालाय. 73 धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे अगदी आपण पाहतोय चेंडू हवे झेल झाला आणि चौथा झेल घेतलाय. मयूर कांगणे याने घेतलेला एक लाजवाब झेल आपल्याला पाहायला मिळाला. चौथा झेल आहे. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिले तर इथे टोटल विकेट जे आलेल्या आहेत त्या 7. या 7 मधल्या 4 झेलांसाठी योगदान मयूर कांगणेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. न्यू बॅटर प्रकाश काकड सर नाव कळवा. विशाल विशाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो विशाल साळुंके. यावेळेस अगदी विशाल आला आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना पाहायला मिळाला. चेंडू पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. कव्हरच्या दिशेने आलेला एक चांगला असा फटका अगदी आपल्याला पाहायला मिळाला. विशाल साळुंकेच्या बॅट मधून चौकरने विशालने आपलं खातं खोललंय. धावफलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहिली 7 बाद 77. 777 आलाय. लो फुल टॉस होता. बॅटमध्ये परफेक्ट मिळाला नाही. एक सिंगल. एका सिंगलच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. तो असेल आता 78 धावा आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी राहिले. गावठा स्पार्टनचा कॅप्टन आलाय का. गावठा स्पार्टन गावठा स्पार्टनचा कॅप्टन. चला कुंदेवाडी लायन्स कुंदेवाडी लायन्स. चला टॉसला लगेच एक चेंडू बाकी राहिलाय. आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉसच करायचा आहे. शॉर्ट टोर्नामेंटला चेंडू निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या रूपाने इथे जर अगदी आपण पाहिलं तर दुसरे धाव घ्यायचे असताना इथे फलंदाज धावबाद होईल आणि 8 बाद 79 8 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि इथे आपल्याला दुसऱ्या डावात धावा पाहिच्या आहेत त्या 80. टार्गेट 80 चा असणार आहे 8 ओव्हर मध्ये. ब्लूमन्स नाईट रायडर्स या संघाचे विरोधात. खूप साऱ्या मान्यवरांच्या ठिकाणी झालेलं आगमन अगदी आपण पाहतोय आणि उद्घाटन सोहळा सुद्धा खूप ताटामाटात आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचाच आहे. खास करून या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आमच्या एसटीपीएलच्या निमित्ताने गावठा स्पार्टन संघाचे संघमालक आदरणीय अमोल भाऊ जगडे ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आदरणीय रतनशेठ पडवळ साहेबांचं आगमन झाले. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. आदरणीय रविभाऊ मोगल रविभाऊंचं या ठिकाणी आगमन त्यांचं मनापासून स्वागत आहे. सायकल झोनचे आदरणीय लहानगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे.
क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय आमचे शरद भाऊ घुगे पाटील उपस्थित आहेत. शरद भाऊंचे मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय तांबे साहेबांचं आगमन झाले, त्यांचंही मनापासून स्वागत. आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय ज्यांचा गोड आवाज आपल्याला रोज ऐकायला मिळणार आहे. मालेगावचा असणारा हा गोड आवाज आहे. काल मेंटरची भूमिका होती आणि काल उपविजेते पद एव्ही सामर्थ्य मालेगाव संघाला जे मिळालं ते आदरणीय शुभम अहिरे सर ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शुभम सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. त्यांचा गोड आवाज निश्चितप्रमाणे आपल्याला ऐकायला मिळणारच आहे. VNW बायोटेकचे ओनर आदरणीय आमचे स्वप्नील वंदन साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. स्वप्नील वंदन साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. त्याबरोबर अगदी आपण पाहतोय सिद्धिविनायक एंटरप्राइजेस असोसिएटचे असणारे सर्वेश सर्वा आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला योगदान असतं. इंजिनियर वैभव मुत्रक साहेब ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि वैभवदादांचं सुद्धा मी मनापासून आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मनापासून स्वागत. VNW बायोटेकचे वंदन साहेब ठिकाणी उपस्थित आपल्या स्पर्धेचे प्रायोजक आहेत, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. चला फलंदाज गुळबंद नाईट रायडर्स फलंदाज पाठवा, विनंती राहील आपणास. आभार मानतो आम्ही आयोजक STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक VNW बायोटेक, माळेगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. 9:05 आजच्या दिवसाची सुरुवात अगदी आपण केलेली आहे. पहिला चेंडू अगदी आपण टाकलेला आहे. आज अगदी आपण पाहिलं तर पहिला चेंडू खेळणारा संतोष गडाख बापू होता. पहिली धाव घेणारा संतोष गडाख बापू होता. पहिली विकेट संतोष गडाख बापू यांचीच आली. पहिला व्हाईट बॉल जर आम्ही पाहिलं तर आकाश शावडच्या माध्यमातून आला. पहिला नो बॉल राकेश सांगळे याच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाला. पहिला चौकार सिद्धार्थ लांडगेने खेळला आणि पहिला षटकार सिद्धार्थ लांडगेने खेळला. हा आतापर्यंतचा एवढा मोठा इतिहास मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळाला आहे. आणि अजून एक डावाचं वैशिष्ट्य आहे, मयूर कांगणे 4 झेल लागोपाठ असं म्हणजे हरकत नाही. एका डावात 4 झेल मयूर कांगणे या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला स्क्वेअर कटचा फटका आणि चेंडू सी मार्चाच्या बाहेर. 4 रन चौकार
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. त्या चिरोती चौकार आलाय. आघाडीची जोडी आपण पाहते विकास नवले आणि त्याबरोबर सुजित पवारला आपण पाहिले. सिद्धार्थ लांडगे गोलंदाजी मार्कावरती आपल्याला जो पाहिले मिळालाय आणि त्या दरम्यान एक सिंगल हिल, सिंगलची रुपये धापरका धावसंख्या 5. एक गोष्ट आहे, विकास नवले यांच्यावरती आक्रमण केलं त्यावेळेस सिद्धार्थ लांडगेने पहिल्याच ओव्हर खेळला होता आणि आता विकास नवले बॅटिंगला ज्यावेळेस आले पहिल्या चेंडूवरती सिद्धार्थ लांडगे चौकार खेळत वसूल म्हणतो ना आपण, वसुली जी आहे ती निश्चितप्रमाणे होताना पाहिले मिळालेली आहे. ज्या फलंदाजाने आपल्यावरती आघात केलाय तो गोलंदाज झाला आणि त्याच्या विरोधात फलंदाजी करायची म्हटली की मग त्या प्रकारचं आक्रमण करावं लागतं. 5 धावा आहेत. धापरकावरती 80 धावासंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू बॅटवरती येऊ दिला आणि सुजित पवारच्या बॅटवरून चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन, चौकार. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री, फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलंय चेंडू ज्यावेळेस बॅटवरती आला त्यावेळेस अगदी आपण नो लुक शॉट होता. चेंडू खेळल्यानंतर चेंडूकडे पाहिलं. डेडबॉलचा इशारा. धाबरका धावा संख्या 9. किती वेगाने 80 धावा होतात ते आपल्याला पाहिजे. त्यात 80 होतात की नाही हेही आम्हाला पाहिजे. कारण इथं ना कॉलबॅक आहे ना सुपर 8 आहे. या स्पर्धेमध्ये जेवढे संघ खेळत आहेत त्या संघांच्या दरम्यान 4च संघ आहेत जे पोहोचणार आहेत या स्पर्धेच्या मेगा फायनलला. त्यामुळे प्रयत्न राहणार आहेत. नेट रनरेटचा सुद्धा विचार करावाच लागेल. ज्यावेळेस पॉइंट असतील त्यावेळेस तुमचा नेट रन रेट हा सगळ्यात महत्वाचा राहणार आहे. यावेळेस अप्परकडे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू का बॅटमध्ये येऊ शकला नाही. एस्टेनला अगदी चिटकून उभा असणारा यष्टीरक्षक प्रकाश काकडला अगदी आपण पाहतोय. अगदी एस्टेनला चिटकून असल्यामुळे सुजित पवारला आक्रमण करण्यासाठी जो पवित्रा उचलायचा आहे तो पवित्रा घेता येत नाहीये. षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. 2 चौकार येऊनही धापरकाची धावसंख्या 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. विशेष करून अगदी आपण पाहू कौतुक करावं लागेल सायकल झोन यांचं. सायकल झोन ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 25% कपात आहे. खास ज्यावेळेस आपण या सायकल झोनला भेट देऊ, आपल्याला एखादी सायकल घ्यायची असेल तर त्या सायकलीवरती 25% सवलत आहे. बरोबर ना मामा? प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 25% सवलत आहे सायकल झोन यांच्या माध्यमातून. त्याबरोबर टीम ओनरसाठी 4 सायकल अगदी आपण पाहतोय. या सायकल झोन इथल्याच निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय ज्या आहेत. आणि ज्या ज्या खेळाडूंना किंवा ज्या ज्या मित्रांना सायकल्स वगैरे घ्यायच्या असतील तर एकदा सायकल झोन मध्ये जाऊन भेट देऊन या. फुलटॉस आणि चेंडू पोचला जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार आहे. फ्री हिट पाहुनी मौका. परत एकदा आपण पाहिले खूप चांगला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. 4 रन. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री, फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत
चौकार. धाफलक वाढलाय. धाफलकाची धावसंख्या 18 धावा, शेवटचे 40 चेंडू आणि बनवायच्यात 62 धावा. हा सामना इतक्या वेगाने जर चालू राहिला तर कदाचित हा सामना खूप वेगात संपला जाईल. म्हणजे 4 किंवा 5 षटकात सामना संपला जातो की काय, इतक्या वेगाने हा धावफलक बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो केला जातोय. कारण 8 चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत अगदी आपण पाहिल्यात. रामभाऊ पवार याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, इथे चेंडू येते डॉट. पण बोलणं जितकं सोपं आहे किंवा आलेख ज्या वेगाने चालू आहे त्याच पद्धतीने जर आपण चर्चा जरी केली, बोलणं सोपं आहे, परंतु तिथे तो धावफलक गाठणं हे तितकं सोपं अजिबात नसणार आहे. कारण मोहकिंग संघ सुद्धा कमी नाही आहे, गतवर्षीचा विजेता आहे. त्यामुळे या संघाकडे सुद्धा जे गट्स आहेत, जे ताकद आहे, खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जे पाहायला मिळते. हलक्या हाताने चेंडू खेळला आणि ती चर्चा आपण करत होतो. इथे जीवनदान, आणि जीवनदान कोणाला आहे? विकास नवले यांना आहे. फुलटास होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक वरती पाहायला मिळाला. एक सिंगल येईल, सिंगलच्या रूपाने धापलक 20 धावा. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा सामना संपला की आपण खेळपट्टीवरती दोन्ही संघांना निमंत्रण देऊन आलेल्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे टॉस हा खेळपट्टीवरतीच करणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण टॉससाठी थोड्या वेळ थांबवलेला आहे. 37 चेंडूमध्ये 60 धावा अजून यंत्रमेच्या पडवायच्या. धापलक धावा संख्या 20 रन. यावेळेस अगदी आपण पाहिले खूप चांगला फटका आलाय. जीवनदानाचा घेतलेला पुरेपूर फायदा. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौक. आणि नुकतंच त्यांचं आगमन या ठिकाणी आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या सिन्नर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आदरणीय अभिजित कदम साहेब यांच्या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अभिजित कदम साहेबांचं मी मनापासून आमच्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने स्वागत करतो. STPL कमिटीच्या वतीने आपलं सर मनापासून स्वागत आहे. आपल्या सिन्नर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आदरणीय अभिजित कदम साहेब अगदी वेळात वेळ काढून खास आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. धापलक धावसंख्या जी आहे 24 धावा आहे. निखिल भट त्याला आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती, आणि मागच्या वर्षीचा उत्कृष्ट गोलंदाज निखिल भट. जबरदस्त कामगिरी अगदी आपण पाहिली होती निखिल भटची. आणि आता हा तो गोलंदाज आहे, इथे कदाचित त्या गोलंदाजाच्या माध्यमातून गुळमस राहणाऱ्या संघाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करेल असं वाटतंय. पण दोन्ही फलंदाजाचा सुजित आणि विकास पूर्णपणे सेट झालेले आहेत. आपल्याला पाहिजे इथे सेट झालेले फलंदाज इथे संघाला विजयाच्या दिशेने कशा प्रकारे घेऊन जात आहेत ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार आहेत, 24 धावा आहेत, अजूनही 56 बनवायच्या आहेत. 36 चेंडू आणि 56 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाज मार्कवर. यावेळेस अगदी आपण पाहतोय निखिल उजवटीच्या थोडासा बाहेर चेंडू टाकताना पाहायला मिळालाय. एक सिंगल येईल. आपल्याकडे धावसंख्या असेल ते आता 25 धावा. निखिल भट त्याच्याकडे पाहिलं तर अगदी देहेष्टी, अगदी सडपातळ देहेष्टी आहे, परंतु विशेष सर्वात यंग टॅलेंट आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवती सगळ्यात यंग असणारा खेळाडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. परंतु हा निखिल भट आणि त्याबरोबर निखिल बाबडला सुद्धा आपण पाहिले या स्पर्धेमध्ये खेळत असताना. 2 निखिल वेगवेगळ्या 2 टीम मध्ये आहेत. एक निखिल बाबड आहेत आणि एक निखिल भट आहे. चलो समय पे ध्यान दीजिए.
वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. फुल टॉस, फाईन लेगला चेंडू खेळलाय आणि नो बॉल, बीमर चेंडू आणि नो बॉल वरती हालाय चौकार. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. विशेष करून अगदी आपण पाहतोय निखिलचा हा चेंडू फुलटाच होता, कमरेपेक्षा जास्त उंचीचा होता आणि त्यामुळे इथे नो बॉलचा इशारा. आणि पुढचा चेंडू फ्रीड असेल. विकास नवले सर यांना मिळालेले एक जीवनदान हे महत्वाचं ठरलेलं आहे. गुलबन्स नाईट रायडर्स या संघासाठी सन्मानपूर्वक अगदी आपण पाहतोय हा चेंडू खेळण्यात यश आलेलं आहे. विकास नवले यांना कमबॅक केलंय निखिल भट याने. सुजित पवारची कामगिरी अगदी आपण पाहतो. 6 चेंडू खेळलाय, 6 धावा सुजित पवारच्या खात्यावरती आहे. त्याच्यामध्ये एक चौकार त्याच्या खात्यावरती आहे. चौकाराने त्याने खातं खोललं होतं. लॉंग ऑफला चेंडू हलक्या हाताने ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव आली. चेंडूने थोडीशी दिशा पण बदलली. तिथं 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर दापरकरची धावसंख्या असेल ती असेल आता 33. जेवढ्या धावा झाल्यात तेवढे चेंडू बाकी राहिलेत. 33 धावा झाले. 33 चेंडू अजूनही बाकी राहिलेले. 47 धावसंख्येचा पाठलाग इथे अजूनही या दरम्यान जो करायचा आहे. 33 चेंडू आणि 47 धावा. हलक्या हाताने चेंडू परत एकदा ढकलला गेलाय. सिंगल वरती जास्तीचं भर अगदी आपण पाहतोय विकास नवले सर यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूवरती सिंगल आणि खराब चेंडू जर निश्चितप्रमाणे आले तर त्याचा खरपूस समाचार घ्यायचा हा प्रयत्न आहे. गोलंदाज तयार. यावेळेस एकाच हाताने फटका खेळला आणि अर्थात नो मॅच वरती चिन्ह होता. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धाव आली. एका धावसंख्येने धापरकर धावसंख्या असेल 35 धावा. अजून 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कुंदवाडी लायन्स आणि गावठा स्पार्टन आपण यानंतर तयारीमध्ये राहा. आपल्याला खेळपट्टीवरती प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला उद्घाटन सोहळा आणि त्याचबरोबर आपल्याला इथे टॉस पण खेळपट्टीवरतीच करायचा आहे. यावेळेस अगदी आपण पहिले हलक्या तरी चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. त्या दरम्यान चेंडू इथे डॉट षटकाची होईल समाप्ती. 3 षटकं संपली. 35 धावा धापरकरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले. 30 धावा वाढवायच्यात 45. 5 ओव्हरमध्ये अजूनही 45 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. tenniscricket.in माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण पूर्णपणे जगभरात 182 देशामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपण लाईव्ह दाखवतोय. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम 4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला जे पाहायला मिळते. कालपर्यंत अगदी आपण पाहिलं तर कालपर्यंत आर्या प्रीमियर लीग नाशिक या ठिकाणी कार्यरत असणारा आजचा सगळा मित्रपरिवार परत एकदा आपल्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील आडव्या फाट्यावरती अगदी आपण पाहतोय. या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या एसटीपीएलच्या ज्या रंगल्या गेलेल्या आहेत त्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने हा सगळा मित्रपरिवार आता tenniscricket.in जॉईन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यूवेलचे जनरल मॅनेजर आदरणीय राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राठोड साहेबांचं मनापासून स्वागत आहे. आणि न्यूवेलचे आदरणीय आमचे सतीश ओळंबे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत.
या ठिकाणी उद्योजक किशोरजी देशमुख, आदरणीय उद्योजक मुकेशजी देशमुख, दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत. फुल टॉस, फाईन लेगला, चेंडू हवेत, संतोष गडाख डाऊन द बॉल, झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय. इथे सुजित पवार यांचा खेळ, फलंदाज होईल बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. सुजित पवारने जो डाव सावरला होता तो इथे बाद होताना पाहायला मिळाला. तर न्यू बॅटर किशोर राऊत, त्याला आपण या ठिकाणी पाहतोय. एकोणतीस चेंडू आणि 45 धावा. सार्थक पाचोरे, पाहूया सार्थक काय क्रमात करते मैदानाच्या आत. पहिल्या चेंडूची विकेट घेताना पाहायला मिळालाय. सार्थक लो फुल टॉस, चेंडू मात्र मिड विकेटला खेळलाय. तिथे प्रकाश क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय. धावफलकात धावसंख्या 1 ने हा धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 36 धावा आहेत धावफलकावरती, अजूनही बनवायच्या 44. शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळतंय. धावफलकात धावसंख्या 36 आहे. गुलमर्स नाईट रायडर्स 80 धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. निळकंठ सीएनजीचे ओनर ज्यांचा संघ यावर्षी युवा मराठी चषकामध्ये खेळला, त्या आदरणीय नवनाथजी निकम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नवनाथ निकम साहेबांचं मनापासून स्वागत. त्यानंतर आदरणीय निलेश निरगुडे साहेबांचं आगमन झालंय. आदरणीय दिगंबर मुसमाने साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. व्हाईट बॉल आलाय, धावफलक 37. खूप चांगला चेंडू. सदोतीस वरती धावफलक 1 गड्याच्या मोबदल्यात. 26 गेंदे 43 रन. 26 चेंडूमध्ये अजूनही 43 धावा बनवायच्या आहेत. मॅच अजूनही ऑन आहे, मॅच अजूनही संपलेला नाहीये. सामना मैदानाच्या तुरे रंगला जातोय. गोलंदाज तयार. परत एकदा आपण पाहतोय सार्थक. यावेळेस अगदी आपण पाहिले समोरच्या बाजूला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या रूपाने धावफलकाची धावसंख्या असेल आता 38 धावा. समीकरण आहे 25 चेंडू 42. चेंडू आणि 42 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा. मॅच अजूनही ऑन आहे. सार्थक प्रत्येकदा आपण पाहतोय गोलंदाजीवरती आहे. फुल टॉस होता, इथे फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, तिथे डायरेक्ट खेळचा प्रयत्न होता आणि व्हाईट बॉल. आणि ते वाईट कॅन्सल आहे. बॅटला स्पर्श करत निश्चितप्रमाणे चेंडू पाठीमागे पोहोचला गेला होता. 4 षटकं संपली, 38 धावा आहेत. मॅच किती, एक वेळेस आपण ही चर्चा करतो की मॅच वन साइड होती की काय, एक हाती होती की काय.
पण गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, खास करून सार्थकचं मात्र कौतुक करावं लागेल. 3च धावा त्यांनी या षटकात खर्च केल्यात. एक विकेट पण त्यांनी मिळवली, एक पहिली विकेट त्यांना पाहायला मिळाली होती. आणि आत्ता 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 8 ओव्हरमध्ये बनवायच्यात 80, त्यापैकी 4 ओव्हर कंप्लीट आहेत, 38 धावा झाल्यात. राहिलेल्या 4 ओव्हरमध्ये 42 बनवायचे आहेत. त्यामुळे मॅच अजूनही ऑन आहे, मॅच अजूनही संपलेली नाहीये. बरोबर आत्ताचा जो डाव आहे तो 9:55 दुसरा डाव जो सुरू झालाय आणि आता 10:15 म्हणजे बरोबर 20 मिनिटं झालेली आहेत 4 ओव्हरला. 4 ओव्हर टाकण्यासाठी 20 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत. नवीन गोलंदाज आता परत एकदा निखिलला कदाचित पाचारण केलं जाते, ही चर्चा होती. एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर निखिल भट आलाय गोलंदाज मार्कवरती. स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय विपिन दसपुते साहेबांचं आगमन झाले, त्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि दसपुते साहेबांना विनंती राहील आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, आरामात लेग सिंगल, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला आणि तिथे 2 धावा आल्यात. या 2 धावसंख्येने आता संघाने 40 गाठली. 40 झाल्यात, 40 अजूनही या दरम्यानच्या पडवायच्या आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. इथं अगदी आपण पाहतोय खूप जोरदार आघात झालाय हातावरती, पोटावरती. निश्चितच अगदी आपण पाहतोय निखिल याच्या हाताला चेंडू खूप जोरदार लागला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, चेंडू यष्ट्यांवरती लागण्याऐवजी अगदी आपण पाहतोय गोलंदाज निखिलच्या हाताला खूप जोरदार आघात होताना पाहायला मिळाला. 41 आल्यात, शेवटचे 22 चेंडू बनवायचे आहेत, अजूनही 39. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय आपल्या सिन्नर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आदरणीय अभिजित कदम साहेब यांनी उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. VNW बायोटेकचे सर्व ओनर आणि ज्यांच्या माध्यमातून खूप सारं योगदान आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलेलं आहे ते आदरणीय स्वप्नीशील भंडारी साहेब यांनी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून ठिकाणी स्वागत आहे. रवी मोगल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, किशोरजी देशमुख साहेब आहेत, शांताराम दारुंटे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याबरोबर इंजिनियर आपले सर्वांचे लाडके मित्र वैभव मुत्रक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, उळंबे साहेबांचं आगमन झाले, टीम ओनर अमोल झगडेदार या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत होता, परंतु नो मॅच लँडवरती चेंडू अगदी आपण पाहतोय. सार्थक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलंय. फिकी थोडीशी अस्ताव्यस्त जरी असेल परंतु बॅकअपचं कामकाज केलं गेलं. दाबलक वाढला, दाबलक असेल 45, उर्वरित 20 चेंडू आणि बनवायचे आहेत 35 धावा. मॅच खूप रंगतदार आवाज येते. 30 गेंदे 35 रन. गुलवर्स नाईट रायडर्स जिंकणं इथं अजिबात सोपं नाही, हे निश्चितप्रमाणे जाणवतंय. इथं जिंकणं सोपं नाही. 20 चेंडूमध्ये अजूनही 35 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 20 गेंदे 35 रन. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात अगदी आपण पाहतो या ठिकाणी जी केली जाते. शांत असं वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल यासाठी प्रयत्न आहेत, खास करून गोलंदाज निखिल भट याचे आणि प्रयत्न आहेत किशोर आणि विकास नवले यांचे. किशोर राऊत साठी निखिल चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक देता येईना, झेल झालाय. चांगला झेल होताना पाहायला मिळाला आणि धक्का क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो असेल दुसरा. मोटर्स हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे.
STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. शेवटचे 19 चिरोटे पाडवायच्यात 35 धावा. मोठी विकेट त्याला पाहायला मिळाली. आणि आता जे बॅटर मैदानाच्या तुलनेत आकाश आवाडला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मॅच पहिलीच आहे, पहिलाच सामना आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय रंगतदार लढत पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन आकाश आव्हाड मैदानाच्या मध्ये पोहोचला गेलाय. पाहिजे काय क्रमात करतोय मैदानाच्या आत. शेवटचे 19 चेंडू बाकी राहिलेत. 35 धावा जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. 19 गेंद्या 35 रन. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू हवे क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पोहोचला नाहीये. त्या दरम्यान एक सिंगल येईल. सिंगलच्या रूपाने षटकाची होईल आता समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट. धाब्याकडे धावा संख्या असेल आता 46. उर्वरित चेंडू जर अगदी आपण पाहिले तर शिल्लक राहतील 18 चेंडूत बनवायच्या 34 धावा. सार्थक गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चलो समय पे ध्यान दीजिए. आता थोडासा उशीर जर सातत्याने होत राहिला तर इथे आपल्याला टीमांना पॅनलाइज करण्याची इच्छा ऑर्गनायझर टीमची अजिबात नाही, पंच कमिटीची अभिजात नाही, परंतु वेळेअभावी मात्र पॅनलाइज करावं लागेल. त्यामुळे इथं वेळ वाचवणं सगळ्यात गरजेचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं राहील. 46 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू 34चा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. सार्थक येईल गोलंदाजी मार्कवरती. सार्थक पाचोरे त्याला आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय या ठिकाणी खास करून शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 18 बडवायचे आहे 34. बॅटिंग पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या गोलंदाजीसाठी सार्थक उच्चपाताने सार्थक चेंज पेस करण्याचा प्रयत्न होता. सार्थक अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. त्याची उंची जेवढी ना ती इतर खेळाडूंपेक्षा त्याची उंची कमी आहे, पण जर इथं आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या कामगिरीमुळे त्याची उंची मोठी होताना पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आपल्या या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय किरण भंडारी साहेब आहेत. त्याचबरोबर आपल्या सिन्नर तालुका टेनिस प्रीमियर लीग याचे अध्यक्ष आदरणीय किरण गोजरे साहेब निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे झेल झालाय, मोठी विकेट येईल, फलंदाज होईल बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. आपण पाहतोय इथे मोठी विकेट त्याला आपल्याला पाहायला मिळाली. आकाश आव्हाडच्या रूपाने धक्का क्रमांक आपण पाहिला तर तो बसला गेलाय 3रा. आणि आता आकाश आव्हाडच्या जागेवरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. न्यू बॅटर काय नाव आहे? राजेश. ओके, राजेश. राजेश सांगळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जो पोहोचला गेलाय. बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे. राकेश सांगळे अजून बॅटिंगला आला नाही, याच्यावरून बॅटिंग ऑर्डर किती मोठी आपल्याला समजू शकतो. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय नितीन उगले साहेबांचं आगमन झाले, त्यांचं मनापासून स्वागत आहे. अध्यक्ष किरण भंडारे आहेत आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे, ते सगळ्यांचे स्वागताचे निश्चितप्रमाणे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या STPLचे अध्यक्ष
किरण गोजरे साहेब निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आमचे शरद गोजरे कॅप्टन आहेत, त्याबरोबर रतनजी पडवळ साहेब आहेत, आमचे कैलास भाऊ शिंदे आहेत, योगेश भाऊ शिंदे आहेत, शरद भाऊ घुगे आहेत, प्रसाद मामा पाठोळे अर्थात सुनी मामा या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रवींद्र भाऊ मोगल सचिव ते ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर केकान कंस्ट्रक्शनचे सर्व आदरणीय दौलतशेख केकान साहेब, थंडी खूप आहे म्हणून पलीकडच्या बाजूला उन्हात बसलेले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये नुकतेच ज्यांचं आगमन या ठिकाणी होतंय. विठू माऊली हॉटेलचे ओनर, विठू माऊली उद्योग समूहाचे सर्व आदरणीय आमचे सतीश दिगुळे साहेब ठिकाणी उपस्थित झाले. सतीश दिगुळे साहेबांचं मनापासून स्वागत. आमच्या STPLच्या या प्रीमियर लीगचं ऑक्शन आम्ही विठू माऊलीचं संपन्न केलं होतं आणि खूप सुंदर बँक्वेट हॉलमध्ये आम्हाला सुखसुविधा निर्माण करून दिल्या होत्या. मनापासून त्यांना मी धन्यवाद देईल. आणि तिथे अगदी आपण पाहतोय लेग बायच्यावर पण एक सिंगल सार्थक पाचोरे. बॅटिंग पॉवर प्ले ज्यावेळेस गोलंदाज सार्थक सुद्धा राकेश चांगले आला होता त्यावेळेस सुद्धा पहिले 4 चेंडूने डॉट टाकले होते बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. आणि आता ज्यावेळेस परत एकदा सार्थक पाचोरे गोलंदाजी मार्कवरती आलाय, सार्थक पाचोरेने 5ही चेंडू डॉट टाकलेत. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 5 चेंडू डॉट. काय गोलंदाजी. एक बॅचवर पण एक सिंगल इच्छेप्रमाणे आली. विशेष करून अगदी आपण पाहतोय आमच्या निळकंठ CNG ओनर आणि युवा मराठा चषकाचे संघ मालक आदरणीय नवनाथ शेठ निकम ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. गोलंदाजीवरती तयार. पाहूया सार्थक आणि ते ही चेंडू डॉट. अनेकदा जोरदार टाळ्या. बॅटिंग पॉवर प्ले मधलं या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक सार्थक पाचोरे. मिडन ओव्हर या स्पर्धेतलं पहिले निर्धाव षटक आलेलं आहे. काय गोलंदाजी केली आहे. अफलातून गोलंदाजी प्लस एक विकेट आहे. 2 षटकं टाकली होती ही सार्थक पाचोरेने आणि या 2 षटकात त्याची कामगिरी जर अगदी आपण पाहिली तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाने या 2 षटकात धावा खर्च केलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 3 धावा. सार्थक पाचोरे 2 षटकं 1 निर्धाव फक्त 3 धावा 2 विकेट. सार्थकने आज स्वतःला सिद्ध केले आणि आज STPLच्या माध्यमातून हा तालुका हा जिल्हा त्याला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. गोलंदाज आलाय. गोलंदाजमध्ये सिद्धार्थ लांडगे. 12 चेंडू 33. 18 चेंडू 34चा सामना 12 चेंडू 33 वरती आलाय. अजून एक चेंडू डॉट. चेंडू येतोय निर्धाव. मिड विकेटला चेंडू निश्चितप्रमाणे पोहोचला गेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण होताना पाहिले मिळाले. 1 धाव आली. धाबरका धाबसंख्या 48. 3 गड्याच्या मोबाईलमध्ये शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. गोलंदाज परत एकदा आपण पाहूया. गोलंदाज मध्ये सिद्धार्थला आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार आहे. सिद्धार्थ आणि समोर फलंदाज विकास नवले. अब जो भी करना है विकास नवले इन्हें ही करना है. 10 गेंदे और 32 रन. 10 चेंडूत 32 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. यावेळेस अगदी आपण पाहिले गॅपमध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक हैदराबाद तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होतं आपल्याला पाहायला मिळालंय. धावबाची संधी आहे
आणि या 2 धावा येतील आणि या 2 धावा संख्येने धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो असेल 50 धावा. 50 रन. 50 धावा निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. मॅच खूप लांब आहे परंतु विकास नवले जोपर्यंत आहे तोपर्यंत कुछ भी हो सकता है. 9 चेंडू 30. शेवटच्या 9 चेंडू मध्ये 30 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीवरती तयार. परत एकदा सिद्धार्थ उजव्या हाताने मारा करेल. यावेळेस अगदी आपण पाहतोय उंची खूप. पायचे स्वतः प्रकाश काकड डाऊन द बॉल. जालाय झेल आणि संपलाय विकास नवले यांचा खेळ. आभार मानतो आम्ही आयोजक. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक. VNW बायोटेक, मायगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय VNW बायोटेकचे सर्व डॉक्टर संदीप वंजारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर संदीप वंजारे साहेबांचंही मनापासून स्वागत आमच्या STPLच्या वतीने, सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास नवलेच्या जागेवरती पाहायला मिळेल. 4 बाद 50 धावा आहेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आवडला आपण पाहणार आहे. राजेश सांगळे 5 चेंडू खेळला, 1 धाव त्याच्या खात्यावरती आहे. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या 30 धावा. या 8 चेंडूत 5 षटकार खेळायचे. हे तितकं सोपं अजिबात नाहीये. फॉलो थ्रो मध्ये परत एकदा डॉट बॉल. 7 चेंडू आणि 30 धावा. 7 चेंडू 30. हा सामना अजूनही बाकी आहे. गावठा स्पार्टन आणि कुंदेवाडी लायन्स दोन्ही टीम रेडी राहा. सामना संपल्याबरोबर आपण खेळपट्टीवरती लाईनअप करून थांबायचंय. कॉटन बोल्ट आणि अजून एक विकेट. विकेट नंबर 5. या ठिकाणी तावरी मल्टी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड आदरणीय आमचे किरणजी जामकर आणि संदीपजी पाडेकर साहेबांचं मनापासून स्वागत. मिस्टर संदीप पाडेकर साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. नी बॅटर राकेश चांगले निश्चित प्रमाणात आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. टाइम आउट सर, त्यामुळे एक क्षेत्र या सरकारच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टाइम आउट. शेवटच्या षटकासाठी रामा भाऊ पवार. एक क्षेत्ररक्षक तटीय सरकारच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागणार आहे. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे, ज्यावेळेस तुम्हाला एक क्षेत्ररक्षक तटीय सरकारच्या आतमध्ये घेतलाय, जिथं सांगितलंय तिथून पुढे तुमची 5 मिनिटं काउंट होणार आहेत आणि 5 मिनिटात तुम्हाला ते षटक कंप्लीट करायचंय. नाही केलं तर अजून एक क्षेत्ररक्षक तटीय सरकारच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळी सगळे आपण पाहतोय चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेट आली आहे. विकेट नंबर 6 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आपल्या परिसराचा कायापालट करण्याचं काम ज्या व्यक्तीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं, आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांचे पिताश्री आदरणीय प्रकाशभाऊ वाजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वाजे साहेबांचं आमच्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने, सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या वतीने आपलं मनापासून वाजे साहेब सहर्षाचं स्वागत आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 5 धावा बनवायच्या 30. विकेट राहिल्या 4. आक्रमण कशा प्रकारे केलं जाते हे पाहिलं खूप मजा येईल.
रामभाऊ पवार गोलंदाजीवरती आहे तयार. यावेळेस परत एकदा बिघीड केलाय. यावेळेस चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. एक आलाय. 4 बाकी राहिलेत. 4 चेंडू 24. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापरकर धावसंख्या आपतक 56. 56 लॉस ऑफ 6 विकेट. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू सोडून दिलाय आणि निर्धाव, परंतु इथे चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांची मदत. वाईट आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल. निळखंड थांबा. सीएनजी मोटर्स. फेअर डिलिव्हरी. निळखंड सीएनजी मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम माननीय श्री महेश काळे. 56 धावा धापरकर निश्चितप्रमाणे आहेत आणि इथे डॉट बॉल येताना पाहिले मिळालाय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहिले मिळेल आणि आता 3 चेंडू बाकी राहिलेत. 24 धावा बनवायच्या आहेत. इथे इथे व्हाईट बॉल. व्हाईट बॉल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायचे 23. यानंतर उद्घाटन सोहळा आपल्याला जो संपन्न करायचा आहे, श्री गणेशचे ओनर आदरणीय किरणजी जामकर साहेब ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून आपलं सर्वांचं स्वागत आहे. यावेळेस बिघीड केलाय. सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार. चेरन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. शेवटच्या 2 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. इथे कुठल्या प्रकारचा व्हाईट बॉल नो बॉल जर आला नाही तर शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 17 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा. 2 गेंदे 17 रन. निलेश एंटरप्राइजेसचे ओनर आदरणीय निलेश दादा निरगुड या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून स्वागत आहे. भन्नाट वेग होता. हे कमबॅक होतं. खूप चांगला चेंडू आलाय. शेवटचा 1 चेंडू आणि 17 धावा. 1 चेंडू 17. इथे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि हा सामना 16 धावसंख्येने मोह किंग संघाने जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन. तर चला आपल्याला आता उद्घाटन सोहळा जो संपन्न करायचा आहे, त्याला दोन्ही टीम आपण लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये या. दोन्ही टीम लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये या. बाकी कुणीही मैदानाच्या आतमध्ये आता येऊ नका. म्हणजे थोडीशी चर्चा करायची, मित्र आलाय मग मित्राबरोबर गप्पा अजिबात नाही. फक्त टीम मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. गावठा स्पार्टन आणि कुंदेवाडी लायन्स. हॅलो हॅलो साऊंड चेक 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 चेक. हॅलो साऊंड चेक. मित्रांनो सर्वांचा नमस्कार. हार्डली वेलकम. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतोय सिन्नर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस बॉल प्रीमियर लीग पर्व 8. म्हणजे पर्व 8 हा शब्द आपल्या कार्यकर्तृत्वाचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. एक बहारदार स्पर्धा, ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. अर्थातच सिन्नरकरांचा उत्सव आजपासून आपल्या भेटीला आलेला आहे. या उत्सवाचा पहिला दिवस आपण पाहतोय tenniscricket.in माध्यमातून. आपण वळूयात व्यासपीठाकडे, कारण भव्य दिव्य शुभारंभाचे क्षण ते आपण पाहणार आहोत. खूप सारे मान्यवर ते आलेले आहेत आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हजेरीने, शुभ साक्षीने हा शुभ सोहळा पार पडणार आहेत. आमचे साथी समालोचक मित्र मनोज बेल्लेकर सर ते सर्व काही क्लिअर करतील. येस, ओव्हर टू यू मनोज बेल्लेकर सर.